हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आपणा सर्वांना दोनच दिवसात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस आहे आणि त्या दिवसाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की जागतिक अन्न सुरक्षा दिन, ह्या जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या देखील आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज हा दिवस साजरा करण्यासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आपले मंत्री महोदय सन्माननीय नरहरी झिरवळ साहेब, ह्या विधानसभेचे विधिमंडळाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आमचे मार्गदर्शक सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेब, या विभागाचे सचिव सन्माननीय धीरजजी कुमार, विभागाचे आयुक्त सन्माननीय राजेशजी नार्वेकर, डॉक्टर जगन्नाथजी दीक्षित, सन्माननीय श्री विष्णू मनोहरजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, विभागातील सर्व अधिकारी आणि विशेष म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून आज ज्यांची नवनियुक्ती होते त्या सर्वांना सर्वप्रथम मनपूर्वक शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज ड्युटीवरती आपला पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस आपण कधीच विसरत नसतो. पहिल्या दिवशी आपण काय कार्य केलं ह्याची आठवण आपल्या मनामध्ये कायम राहत असते. आपल्या सर्वांच्या या पहिल्या दिवशी मी फक्त एवढंच सांगेन, ज्यावेळेला मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्यावेळेस मनामध्ये फक्त एकच विचार पहिला माझ्या मनात जो आला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा राज्यमंत्री होण्याचं नशिबाच म्हणजे ती गोष्ट आज माझ्या नशिबी आलेली आहे आणि आपण ह्या महाराष्ट्राची सेवा करण्याची ही संधी आहे, हे आपण कधीच विसरता कामा नये. आज महाराजांच्या प्रतिमेचं आपण पूजन पहिल्यांदा केलं. महाराजांना आपण आदर्श मानतो आणि आपला महाराष्ट्र हा संबंध देशामधील सर्वात महान राज्य असं आपण मानतो समजतो. मला वाटतं ही संधी अनेक हजारो कॅन्डिडेट होते, त्या कॅन्डिडेटमधनं आपण सर्व निवडून आलेला आहात आणि अशा वेळेस आपल्या खांद्यावरती जबाबदारी फार मोठी आहे. माननीय मंत्री महोदयांना नक्कीच आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा ते स्वतः व्यक्त करतीलच, परंतु ज्यावेळेस आता खरं तर राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जवळपास 5 विभागाचा कारभार आहे. त्याच्यामध्ये गृहराज्यमंत्री असेल, महसूल असेल, ग्रामविकास असेल, अन्न नागरी पुरवठा ही महत्त्वाची 4 खाती आहेतच, परंतु अन्न आणि औषध प्रशासन मला वाटतं फक्त जे रेस्टॉरंट चालवतात किंवा ह्या व्यवसायामध्ये जे आहेत त्यांनाच फक्त हे खातं माहिती आहे. अन्य लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना ह्या खात्याचं तसं महत्त्व माहिती नाही. आणि ज्यावेळेस ही 5 खात्यांचा कारभार जेव्हा मला राज्यमंत्री म्हणून दिला गेला आणि मला त्यावेळेस आमचे पत्रकार बांधव, आमचे सगळे मित्रमंडळी इथे उपस्थित आहेत, काही पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की सर्वात महत्त्वाचं खातं तुम्ही कुठलं मानता, त्यावेळेला माझं उत्तर असंच होतं की ह्या सर्व 5 खात्यांमध्ये अन्न खातं नक्कीच मोठी असतील, परंतु सर्वात महत्त्वाचं खातं म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन आहे. कारण एका महिन्याचं बाळ कुठलं दूध पितोय, त्यानंतर 80 वर्षाची व्यक्ती कुठलं दूध पितोय किंवा कुठलं जेवण खातोय हे आपल्यावरती निर्भर असतं, सकाळपासून ते रात्रीपर्यंत. कारण शेवटी अन्न म्हटल्यानंतर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि महाराष्ट्रामधली जनता हे शुद्ध किंवा काय म्हणतात हायजीन फूड खाते की नाही, किंवा जे काही औषधं आपल्या मार्केटमध्ये आहेत ती आपल्यासाठी योग्य आहेत की नाही, हे सगळी जबाबदारी ही आपल्यावरती आहे. आणि मला वाटतं
आपल्या या विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो. 2018 साली आपण MMRDA इथे आपण हा दिन पहिल्यांदा आपण साजरा केला, परंतु 5 वर्ष जागतिक सुरक्षा अन्न सुरक्षा दिन हा साजराच झाला नाही. म्हणजे मला वाटतं ते का झालं नाही ह्याच्यावरती मला अधिक काही बोलायचं नाही, परंतु आज हा पुढाकार आपल्या विभागाने घेतलाय. मी आयुक्तांचं आणि सचिवांचं आणि मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण हा पुढाकार इथे इनिशिएटिव्ह आपण घेतलेला आहे. थोडं आपल्या विभागाचं महत्त्व थोडं वाढलं पाहिजे. तर ह्या करता कारण आपल्या विभागाची जी ताकद आहे ती ताकदीला अजून काही मंडळी अजून ओळखू शकलेली नाहीये. कारण आज राज्यमंत्री म्हणून ज्या काही मागच्या 3-4 महिन्यांमध्ये आम्ही ज्या कारवाया करतोय, माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली ज्या आपण सर्व कारवाई करत आहोत, त्याच्यामध्ये आपला सर्वांना माहिती आहे काही दिवसांपूर्वी झॅप्टो सारख्या एका कंपनीच्या फॅसिलिटीमध्ये देखील आपले जे काही नियम आणि आपले जे काही कायदे आहेत त्याचे देखील ते पालन करत होते असं लक्षात आलं. मग इतकी मोठी कंपनी देखील आपल्या विभागाला जर का गांभीर्याने घेत नसेल तर मला वाटतं आपल्या विभागाची ताकद काय आहे आपल्या अधिकाऱ्यांनी आपण दाखवू. कारण शेवटी आपण जनतेसाठी काम करतोय, आपण अन्य कोणासाठी आपण काम करत नाही आहोत. अर्थातच आपली इकॉनॉमी स्टेबल असताना, आपली इकॉनॉमी पुढे जात असताना आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपलं महाराष्ट्र सरकार देखील आणि देशाचं सरकार काम करत असताना जगामध्ये कदाचित सर्वात फास्ट ग्रोईंग कुठली इकॉनॉमी असेल तर ती आपला भारत आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर आपला महाराष्ट्र राज्याचा आहे. अशा वेळी मोठ्या कंपन्या आल्या पाहिजेत, त्यावर कुठलेही दुमत नाही. परंतु आपला विभाग अन्न आणि औषध प्रशासन, अन्न आणि औषध प्रशासन दोन ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपण अन्नाकडे नेहमीच लक्ष देतो, परंतु औषधाकडे देखील तितकंच आपण लक्ष दिलं पाहिजे. आज ऐतिहासिक हा क्षण म्हणावा लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये मला वाटतं नार्वेकर साहेब आपण म्हटल्याप्रमाणे कुठल्याही विभागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती ही पहिल्यांदाच होते, जी अतिशय गरजेची होती. ह्या भरती न झाल्यामुळे आपला विभाग हा प्रचंड मागे पडत होता. पत्रकार बांधव आमच्या इथे उपस्थित आहेत. म्हणजे एखाद्या काही जिल्ह्यांमध्ये फक्त एकच फूड सेफ्टी ऑफिसर होता, काही जिल्ह्यांमध्ये फूड सेफ्टी ऑफिसर पण नव्हते. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये असलेल्या हजारो असलेले रेस्टॉरंट तपासायचे कसे हा प्रश्न त्यांच्या समोर होता. एखाद्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस तपासणी केल्याच्या नंतर आमच्याकडे लॅब देखील तिथे उपलब्ध नव्हत्या, 2 लॅब होत्या त्या देखील परिपूर्ण नव्हत्या. अशा वेळेला ह्या विभागाचं स्ट्रेंथनिंग करणं गरजेचं होतं. अशा वेळेला या विभागाला ताकद देणं गरजेचं होतं. आणि मला आज माननीय मंत्री महोदयांचं अभिनंदन करायचे की त्यांनी कारभार शिकवल्यापासून या विभागामध्ये ज्या सुधारणा आलेल्या आहेत त्या कायमस्वरूपी आपल्या विभागाचं नाव उच्चांकर करणार आहे. ह्याच्यामुळे नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सहकार्य केलं. निधीची उपलब्धता असेल किंवा आपले लॅब तिथे त्यांचं स्ट्रेंथनिंग करणं असेल, ह्या गोष्टींसाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. आज जागतिक अन्न सुरक्षा दिन हा साजरा होत असताना जे काही थीम दिली गेलेली आहे की सायन्स इन ऍक्शन, मला वाटतं आता सगळ्या विभागामध्ये आपण हा बदल होताना पाहतोय की AI चा वापर अर्थातच हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये झाला पाहिजे. AI म्हणजे आता अन्न आणि औषध प्रशासनमध्ये तांत्रिक जे काही आपल्याला क्रांती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये AI हा अतिशय महत्त्वाचा घटक आता आजच्या दिवशी मानला जातोय. आणि आपला सर्वांना माहिती आहे की कुठले एखादा आता प्रश्न आता आपण गुगलला विचारत नाही, आता आपण ChatGPT मध्ये आपण प्रश्न टाकले की सगळे तिथे आपल्याला सोल्युशन समोरासमोर मिळतात. परंतु आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या विभागामध्ये हे बदल होत असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही बाब तर आहेतच, परंतु जे काही आपण फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून आपण जे काही निरीक्षण करणार आहात, आपण जे काही इन्स्पेक्शन करणार आहात, ह्याचं जे काही कंपायलेशन असणार आहे हे AI माध्यमातून हवं. ह्याच्यामध्ये जे काही तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करता येईल त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. औषध प्रशासन म्हटल्यानंतर आपल्याकडे एक म्हणजे औषध मार्केट हे इतकं मोठं मार्केट आहे, फार वास्ट आहे. आणि मला वाटतं जी कमतरता आपल्याला फूड सेफ्टी ऑफिसरची जाणवत होती तीच कमतरता आपल्याला ड्रग इन्स्पेक्टरच्या बाबतीमध्ये देखील जाणवत आहे. आणि मला वाटतं पुढच्या काही महिन्यांमध्ये माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जसं आपण फूड सेफ्टी ऑफिसरची ही ऐतिहासिक आपण भरती केलेली आहे तशीच भरती ही आपल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या बाबतीमध्ये देखील 100% होणार आहे. त्याबद्दल कुठलीही कोणीही शंका बाळगायचं कारण नाही, कारण तिथे देखील थोडी ताकद वाढवणं हे गरजेचं आहे. आणि मला वाटतं आज काही दिवसांपूर्वी आपण मुंबईमध्ये एका ठिकाणी आपण जी कारवाई केली होती, म्हणजे जे काही इथे इंटरनॅशनल काही लोक किंवा
आपण आता जसं कॅन्सर पेशंटसाठी आपण काही इंजेक्शन आपण जी प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी आढळल्या की कॅन्सर पेशंटना दिली जाणारी इंजेक्शनमध्ये देखील डुप्लिकेशन आणि तिथे काही चुकीची इंजेक्शन मार्केटमध्ये येताना आपण पाहतोय. तर अशा वेळेला आपली जबाबदारी फार मोठी आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जीवन हे आपल्या कारवाईवरती आपलं डिपेंड असणार आहे. म्हणून मला वाटतं आपण आजचा हा दिवस साजरा करत असताना सगळ्यांनी इथे प्रण घेतला पाहिजे की ह्या दिवसापासून जी माझ्यावरती जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पडत असताना कुठेही कॉम्प्रोमाइज मी करणार नाही. मी जे काही काम हाती घेतलंय ते 100% योग्यरित्याच करेन. तर आणि तरच आपल्या विभागाचं महत्त्व महाराष्ट्रामध्ये वाढेल. तर आणि तरच आपल्याला माझं एकच म्हणणं आहे की फूड सेफ्टी ऑफिसर दारात आला की त्या रेस्टॉरंटचा तो जो कोणी त्याचा मालक आहे किंवा जो कोणी त्याचा सांभाळ करणार तो घाबरलाच पाहिजे. त्याच्या मनामध्ये शंका निर्माण होता कामा नये. तो घाबरला पाहिजे. आपली भीती असली पाहिजे. डिपार्टमेंटची भीती असेल तर आपल्या डिपार्टमेंटचं महत्त्व वाढेल. भीती म्हणजे काय, आपल्याला काही चुकीचं काम करायचं नाही परंतु हायजीन हे मेंटेन केलं गेलं पाहिजे. म्हणजे आज फक्त स्वतःला एकच प्रश्न विचारायचा की एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किचनमध्ये जर का झुरळ फिरत असतील तर माझ्या लहान बाळाला कुटुंबाला मी तिथे जेवायला घेऊन जाईन का? ह्याचं उत्तर नाहीच असणार आहे. म्हणून मला वाटतं आपण प्रामाणिकपणे जर का आपण काम केलं तर नक्कीच या विभागाचं महत्त्व वाढेल. थोड्या नक्कीच ह्याच्यामध्ये जसं आता आपण आपल्यापैकी अनेक व्यक्ती परदेशात आपण जातो. आपण अनेक ठिकाणी आपण पाहतो. आता मिशेलिन स्टार रेस्टॉरंट आपण देखील पाहतो. मिशेलिन स्टार ह्या म्हणजे एखादी ती प्रायव्हेट संस्था आहे. त्या प्रायव्हेट संस्थेने एखाद्या रेस्टॉरंटला मिशेलिन स्टारचे जर का 5 स्टार दिले की त्या रेस्टॉरंटमध्ये आपण बिंदास्त जेवायला जाऊ शकतो. इतकं चांगलं जेवण तिथे मिळतं याची गॅरंटी आहे. तशीच गॅरंटी आपल्या विभागाची जे आपण स्टार देतो त्याच्या त्याचं महत्त्व हे आपण तयार करायचं आहे. आपल्या विभागाने जे 5 स्टार त्या रेस्टॉरंटला दिले असतील तर हे रेस्टॉरंट सेफ आहे, ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जाऊ शकतो, हा कॉन्फिडन्स आपल्या जनतेमध्ये आपण निर्माण करून द्यायचा. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम करूया. आज अनेक गोष्टी ह्या चा उल्लेख मी इथे करायचा आहे परंतु वेळेअभावी नक्कीच मी अधिक वेळ आज घेणार. वाटतं पहिल्यांदा अशी गॅदरिंग आपल्या विभागामध्ये सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आधी होते. मी आपल्या सर्वांचं मनापासून एक अभिनंदन करतो आणि इथे आज आपलं मार्गदर्शन करण्यासाठी जे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत डॉक्टर दीक्षित जी आहेत. मला वाटतं महाराष्ट्रामधील अनेक आम्ही राजकारणी तर आहेतच परंतु अनेक ती दीक्षित सराचं डाएट हे फॉलो करतात आणि म्हणजे स्वतःची आपण काळजी कशी घेतली पाहिजे तशी मला त्यांची गरज नाहीये परंतु स्वतःचा मी सांभाळ करतोय. परंतु त्यांच्या माध्यमातून एक चांगला संदेश आज आपल्याला आहे. सिद्ध सेलिब्रिटी शेफ श्री विष्णू मनोहरजी आज इथे उपस्थित आहेत. ते देखील नक्कीच आपलं मार्गदर्शन करतील की आपल्याला शेफ काय अपेक्षा आहेत. आपल्या विभागाकडनं जे रेस्टॉरंट रन करत आहेत, जी एक मोठी इकॉनॉमी आहे, त्यांना आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत नक्कीच ते त्याच्या बाबतीत ते वाचित इथे करतील. आपण इथे योग्यरित्या घ्यावं अशी आपल्या सर्वांना माझी विनंती असेल. आणि मी पुन्हा एकदा आपले सचिव महोदय असतील आणि आयुक्तचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज आपल्याकडून त्यांनी ठरवलेलं आहे की आज आपण जो दिन साजरा करतोय हा दरवर्षी साजरा केला जाईल असं त्यांनी या अगोदर त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. म्हणून त्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि आज ज्या अधिकाऱ्यांचा आज पहिला दिवस इथे आहे त्या मनोपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्याकडनं अनेक अपेक्षा आम्हाला आहेत आणि शेवटी जुने अधिकारी म्हणजे आपले अनुभवी अधिकारी आणि नवीन अधिकारी असं एक चांगली तिथे मेळ नक्कीच ही बसेल आणि आपल्या विभागाच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये चांगलं काम इथे घडून येईल अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा ह्या जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.